कार्यालयापुढे गेट त्या जंतर मंतरवर 40-45 दिवस जीवाच्या आकांताने ते टाव फोडून सांगतायत की आम्ही आमच्यावर अत्याचार झालाय आणि हे करणारा ब्रिजभूषण सिंग आहे. साधं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. कितीतरी तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय भाजपचा खासदार, त्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही, त्याला अटक करत नाही. अरे थोडी तरी लाज. त्याला एन्काउंटर करायची मागणी जर हे राज्यातील त्रिकुटांनी केलं असतं तर यांच्या मागे यांची भावना शुद्ध दिसली असती. हा एन्काउंटर का केला गेला तर भाजप आणि RSSशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी केला गेला. ही कायदा आणि सुव्यवस्थेची दिनवडे महाराष्ट्रात निघतात. ते आम्ही काय अपेक्षा ठेवायची या सरकारकडून? नागपूर मध्ये माहितीच्या अधिकारात जी माहिती आली, नागपूर शहरामध्ये कमिशनरेटमध्ये 6 महिन्यामध्ये नागपुरात, हे मी नाही सांगत, माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली गोष्ट आहे. 1 जानेवारी 31 ऑगस्ट म्हणजे 7-8 महिन्यामध्ये 6839 गुन्ह्याची नोंद खुद्द गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात झाली. शहरात, जिल्ह्यातही नाही, शहरात झाली. त्यामध्ये लैंगिक अत्याचार 213 माहितीच्या अधिकारात आलेली बाब आहे.